पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पोलीस विभाग फैलावर तुळजापुरामध्ये पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आली। तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तुळजापुरातील वाढते अवैध धंदे या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आलेली आहे। पवनचक्की माफियांची जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी, हायवेवर होणारी लूटमार आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे। पवनचक्कीच्या वादातून पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाणीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला होता। त्यानंतर आता मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत, बैठक घेत आहेत। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती, जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीवर देखील मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्याकडून पोलिसांना अल्टिमेटम देण्यात आलाय। 15 ऑगस्टला ड्रग्ज बाबत बैठक, त्यापूर्वी सर्व आरोपींना अटक करा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचना दिलेल्या आहेत। पालकमंत्री येतात म्हणून त्यांना दाखवण्यासाठीच आरोपींना अटक असेल तर ते चुकीचं। गेले काही दिवसात पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अगोदरच आरोपी अटक होतात। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अजूनही 14 आरोपी फरार आहेत। आरोपी देशाबाहेर गेले का, असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।